आपल्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शन आणि आदेशानुसार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी माननीय आपले देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते HPV लस या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। आणि त्याच अनुषंगाने आपल्या महाराष्ट्र राज्यात आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र भाऊ आणि आरोग्य मंत्री सन्माननीय प्रकाशजी आबिटकर आणि राज्यमंत्री आपल्या मेघनाताई बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आणि त्याचं औचित्य साधून महिलांसाठी आणि मुलींसाठी या 8 मार्च 2026 रोजी या राज्यस्तरीय लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। आणि त्या अनुषंगाने आपल्या धुळे जिल्ह्यातील ही मोहीम 3 महिन्यापर्यंत आपल्याला ही चालू करण्याचा आदेश आपल्याला आलेला आहे। आणि त्यासाठी ह्या मोहिमेत ही लस HPV लस म्हणजे गर्भाशय मुखाचा कर्करोग ह्या रोगाची ती लस आहे। आणि त्यासाठी ही 14 ते 15 या वयोगटातील मुलींना ही लस देण्यात येणार आहे। आणि त्यासाठी आपल्या शासनाने ही लस 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींसाठी ही मोफत देण्याचे आदेश दिलेले आहेत। आणि त्यासाठी ही लस आपल्या जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय अशा ठिकाणी ही लस उपलब्ध होणार आहे। आणि त्यासाठी आपण आपल्या जिल्ह्यातील ज्या 14 ते 15 वर्ष वयोगटातील ज्या मुली असतील त्या मुलींच्या पालकांनी ही लस आपल्या मुलीला या शासकीय रुग्णालयात जाऊन आपण ती मोफत घेऊन घ्यायची आहे। कारण या लसीपासून आपल्याला मुलींना भविष्यात जो गर्भाशयाचा मुखाचा जो कर्करोग आहे या रोगापासून आपल्याला ते पुढे भविष्यात सुरक्षित आणि संरक्षण होईल यासाठी आपल्याला ही लस घेणं फार आवश्यक आहे। म्हणून माझ्या या जिल्ह्यातील सर्व ह्या 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींच्या आई आणि वडिलांना पालकांना विनंती करेल की ही लस घेण्यासाठी पालकांची ही मान्यता लागणार आहे। त्यासाठी आपण जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन त्वरित घ्यावी अशी मी आपल्याला सर्वांना नम्र